शेतकरी शेतीच्या कामाकरता जनावरं खरेदी करतील असं काहीसं चित्र असण्याची शक्यता होती, मात्र सध्या बाजाराची परिस्थिती बदललेली पाहायला मिळते। मागच्या 3 वर्षात शेतात काहीच पिकलं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसाच नाहीये। त्यामुळे आठवडे बाजारात जनावरं खरेदी करायला शेतकरी पाठ फिरवताना दिसतात। गेवराई तालुक्यातील हिरापूर या गावात गेले 2 दशकांपासून जनावरांचा आठवडी बाजार भरतोय। रब्बी आणि खरीप हंगामामध्ये या बाजारात जनावरांच्या विक्रीतून लाखोची उलाढाल होते। मात्र 3 वर्षापासून असलेल्या या दुष्काळानं शेतीत नापिकी होतीये। परिणामी हातात पैसा नसल्यानं शेतकऱ्यांनी जनावर खरेदी करण्यास पाठ फिरवली आहे। 2-3 वर्ष झालं दुष्काळ पडा, पाऊस पाणी नाही आणि घरची जनावरं शेतामध्ये विक्रीला आणले तर 70,000ची जोडी 35,000ला कोणी हे नाही। अशी बोंबाबोंब झाली। घरी गेलो तर पाणी प्यायला नाही, शेतात गेलो तर पाणी प्यायला नाही, म्हणून बाजारात जनावर आणले तर जनावर पाळले कोणी उठायला सुद्धा तयार नाही। हिरापूरचा आठवडी बाजार केवळ जिल्ह्यातच नाही तर राज्यात प्रसिद्ध आहे। या बाजारात राज्यातून देखील जनावरं विक्रीसाठी आणली जातात। जी बैलजोडी 1 ते 1.5 लाखांना विकली जात होती, तीच आज 60,000नाही कोणी विकत घेण्यास तयार नाही। महिना झाला हेच बैल नेतो, हेच परत आणतो। थेर वातावरण, भयानक दुष्काळ आहे। पूर्वी केवढ्याला जोडी असायची? पूर्वी आता ही अशी जोडी विकायची म्हणलं तर 1 लाख रुपयाला विकत आम्ही। आज ही 60,000ला द्यायला तयार तरी गिरायक नाही। असं एक महिना झाला इतके जनावर सांभाळत होता। या बाजारात जनावर विक्रीपासून सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात। बाजारात जवळपास 5,000 बैलजोड्या विक्रीसाठी आल्या होत्या, मात्र या बैलजोडीला विकत घेणारा वाली कोणी नव्हता। जनावर चारा नाही, पाणी नाही, माणसं पाण्यातून मारा लागले। दुसरं काय बाजाराला काय किंमत आहे? कमीच किंमत बाजाराची 60ला 65, 70, आता चालले 40, 45। ही परिस्थिती केवळ जिल्ह्यातील एकाच बाजारातील नसून बीड जिल्ह्यात असणाऱ्या 4ही आठवडी बाजारांची आहे। यावर्षी चांगला पाऊस होणार या गोड बातमीनं शेतकरी सुखावला आणि दुष्काळाला विसरून नेटानं कामाला लागला। मात्र पुन्हा एकदा पाऊस 1 आठवडा लांबणीवर असल्याचं समजल्यानंतर यावर्षी निराशाच पदरी पडेल का, हाच प्रश्न शेतकऱ्यांपाठोपाठ या आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांनाही सतावतोय। लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।